थेट जाऊया, चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत। सदस्यता झाली आहे, 1 लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे। आता प्रदेश अध्यक्षाचा निर्णय लवकरच होईल, कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झालं आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा। उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे, महायुती तयार आहे। पण तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, कारण त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे। तशी तयारी राज्य सरकारची आहे असं मान्य केलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, कारण त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे। तशी तयारी राज्य सरकारची आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे। ऑक्टोबरपर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे, कारण आता खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे। 13,000 पदाच्या निवडणुका आहे, त्यामुळे 13,000 नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल। 13,000 नवीन नेतृत्व तयार होतील, जिल्हा परिषदचे मेंबर होतील, पंचायत समिती होतील, नगरसेवक होतील, महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर येतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदच्या निवडणुका होईल। त्यामुळे एक मोठा महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही। आता प्रशासकीय राज्य आहे, जोपर्यंत लोकप्रतिनिधीचं इन्व्हॉल्वमेंट विकासाच्या कामात राहणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही। म्हणून मोदींचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार आणि आमचे स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही एकत्रितपणे काम केलं तर समाजाला जास्त न्याय मिळेल। ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूनंतर संपत्तीचे वाद येतात, त्यामुळे घरी जाऊन मृत्यू प्रमाणपत्र तयार केल्यानंतर आपल्या राज्याचा पहिला प्रयोग जो आहे तो पुण्यात होत आहे, कसं पाहतो तुम्ही? आम्ही आता इतकं लोकाभिमुख केला आहे महसुली प्रशासनाला की पुढच्या काळामध्ये आमचा विचार आहे की फिरते सेतू केंद्र तयार करायचे। जसं आपलं पथक असतं, अँब्युलन्स असतं, त्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर बसेस तयार करून, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक सेटअप तयार करून गावागावामध्ये जाऊन सेतू केंद्र गावागावात जाईल। कास्ट सर्टिफिकेट पासून तर मुक्ती प्रमाणपत्रापर्यंत सर्वच बाबी आम्ही गावागावात पोहोचवण्यासाठी काम करतो आहे। महाराष्ट्राचं सरकार लोकाभिमुख सरकार, गतिमान सरकार म्हणून ज्यावर आम्ही काम करतो, घरपोच लोकांना सेवा मिळाली पाहिजे आणि सर्वच सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे। घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी सेवा प्राप्त झाली पाहिजे, याकरता सरकारने तयारी केली आहे। संपत्तीचे वाद थांबतील, या सगळ्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल। संपत्तीचे वाद थांबतील, पुढच्या काळामध्ये कोर्ट केसेस थांबतील। आता मी पांढर रस्त्याबद्दल चांगला निर्णय घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणावर आम्ही निर्णय घेतो आहे। सर्वच विभाग, आमच्या मंत्रालयीन विभाग, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की पुढच्या 1.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना सांगितलं आहे पुढच्या 150 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सर्व सेवा ऑनलाईन करा आणि घरोघरी लोकांना आपली सेवा घेऊ द्या। लोकांना कलेक्टर ऑफिसमध्ये तहसील कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही, याकरता काम चालू केलं आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आता विदेशातून देखील मदत घेता येणार आहे। राज्यात देशातलं हे पहिलं राज्य ठरणार आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आता विदेशातून देखील मदत घेतली जाणार। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेहमीच मुख्यमंत्री सहायता कक्षाला आगामी निवडणुकीवर महायुतीचाच विजय असेल। आगामी निवडणुकीत किंबहुना आताही निवडणुका जरी घेतल्या तरी भाजप निवडणुकांना सामोरे जाण्याकरता सज्ज आहे, असं बावनकुळे म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।